माजी पोलीस पाटील गोताने, धुळे तालुका उत्पादक व प्रक्रिया संघ धुळे संस्थापक संचालक तथा कोऑपरेटिव्ह सहकारी दूध डेअरी संस्थापक चेअरमन कैलासवासी अप्पासाहेब झिपानंदा पाटील मासुडे पुतळा अनावरण। धुळे तालुक्यातील गोताने येथील कर्तृत्ववान माजी पोलीस पाटील गोताने धुळे तालुका दूध संघ संस्थापक संचालक कोऑपरेटिव्ह दूध डेअरी संस्थापक चेअरमन कैलासवासी अप्पासाहेब झिपा पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गोताने गावासाठी अनेक लोकहिताचे उपक्रम, ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले असून अशा कैलासवासी अप्पासाहेब पाटील मासुडे यांचा आज दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी गोताने या ठिकाणी पुतळा अनावरण कार्यक्रम पार पडला। यावेळी कुसुंबा एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष रावसाहेब अविनाश शिंदे यांच्या शुभ हस्ते पुतळा अनावरण करण्यात आले। तर प्रसंगी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदाने, किरण शिंदे, भगवान आप्पा गर्दे, डॉक्टर BM पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सतमाने, नामदेव आप्पा खांडेकर, कमलाकर शिंदे, युवा नेते गणेश गर्दे, गणेशजी थोरात, त्रिमूर्ती विद्या संस्था सचिव तथा सरपंच गोताने भूषण पाटील, शिवाजी रुपनार आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पुतळा अनावरण कार्यक्रम पार पडला। तर मोठ्या संख्येने गोताने ग्रामस्थ, पंचक्रोशीतील विविध कार्यकारी सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शालिक पाटील, प्रकाश पाटील, जयदेव पाटील, आनंदा पाटील, समस्त पाटील मासुडे परिवार व ग्रामस्थ गोताने यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख पाटील यांनी केले। आज धुळे तालुक्याचं आणि आमच्या गोताने गावाचं दिवंगत राजकीय सामाजिक नेतृत्व कैलासवासी अप्पासाहेब झिपानंदा पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि आमच्या परिवाराचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असलेले रावसाहेब अविनाशजी शिंदे यांच्या शुभ हस्ते या अर्धाकृती स्मारकाचं अनावरण झालेलं आहे। धुळे तालुका दूध उत्पादक सहकारी संघाची संस्थापक संचालक, त्याचप्रमाणे गोताने कोऑपरेटिव्ह दूध डेअरीचे संस्थापक चेअरमन आणि गोताने गावात प्रदीर्घ काळापर्यंत पोलीस पाटील म्हणून ज्यांनी या गावाची राजकीय सामाजिक नेतृत्वाची धुरा सांभाळली ते कैलासवासी अप्पासाहेब झिपानंदा पाटील। या संपूर्ण आटकर धनगर समाजामध्ये कुठलाही कौटुंबिक वादविवाद असतील त्या ठिकाणी आप्पांना आवर्जून बोलवलं जायचं आणि आप्पा आणि काही तत्कालीन काही प्रमुख मंडळी, ही मंडळी जेव्हा एखादा वादविवाद, मग तो मोठा असो छोटा असो, कुठलाही वादविवाद स्थानिक पातळीवर बसून समोपचाराने तो वादविवाद मिटवण्याचं काम अव्याहतपणे ही मंडळी आयुष्यभर करत होती आणि त्यामुळे या समाजाचं पोलीस स्टेशनशी फारसा संबंध कधी आला नाही किंवा येऊ दिला नाही। त्यामुळे निश्चितच अशा या मंडळींना आमच्या समाजाचं एक कोर्ट म्हणून या ठिकाणी संबोधलं जायचं आणि अशा पद्धतीचं एक निष्ठावान राजकीय नेतृत्व आमच्या गोताने गावाचं आणि आमच्या मासुळे परिवाराचं निष्ठावान राजकीय नेतृत्व, सामाजिक नेतृत्व, या नेतृत्वाची आठवण आणि स्मरण राहावी आणि त्यांच्या कार्याचा, विचारांचा सदैव आपल्याला एक जागर व्हावा म्हणून आणि ते कार्य सदैव, त्यांचे विचार सदैव आपल्या डोळ्यासमोर राहावेत म्हणून या अर्धकृती स्मारकाचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या विचाराशी आणि कार्याशी आमचा परिवार हा कटिबद्ध राहील हे या ठिकाणी विशेष करून नमूद करतो। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मान्यवर समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी पंचायत समिती सभापती आदरणीय भगवान आप्पा गर्दे, डॉक्टर BM तात्या पाटील, प्राध्यापक पिरा गर्दे सर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते गणेश दादा गर्दे, त्याचप्रमाणे शिवाजी तात्या सापणार, कुंटांब्याचे सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणेशजी थोरात, राजेंद्रजी थोरात आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले। म्हाडाचे चेअरमन, माजी चेअरमन किरण नाना शिंदे हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खास करून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहररावजी बदाने हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमचं पाटील भाऊंचं जी वैचारिक अटॅचमेंट होती ती माजी आमदार अण्णासाहेब दवा पाटील यांच्या परिवाराशी, यांच्या विचाराशी हे आयुष्यभर एकनिष्ठ आणि एकरूप राहिलेत आणि त्यामुळे हा निष्ठेचा, कर्तृत्वाचा आणि विचारांचा स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। निश्चितच या स्मारकाच्या निमित्ताने या ठिकाणी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि आपण या सर्व उपस्थित राहिलात सर्वांना या ठिकाणी धन्यवाद, नमस्कार।